हॅलो माय डिअर फ्रेंड्स, विद्यार्थी मित्रांनो, टॅली ट्रेनिंगच्या कोर्समध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण टॅलीमध्ये बॅकअप आणि रिस्टोर फार महत्त्वाची गोष्ट आज आपण शिकणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपण ज्या ठिकाणी काम करणार आहोत, अकाउंट्स मेंटेन करणार आहोत आणि दररोज त्या ठिकाणी बॅकअप घेणं आवश्यक आहे. कारण कम्प्युटर इट इज अन इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस. आपल्याला माहिती नाही आहे, लाईटच्या फ्लक्च्युएशनमुळे, टेक्निकल एररमुळे, हार्ड डिस्कमध्ये काही व्हायरस आला असेल, कम्प्युटरमध्ये व्हायरस आला असेल तर डेटा करप्शनचे चान्सेस असू शकतात आणि अशा वेळेस आपण केलेली मेहनत वाया जाऊ नये म्हणून आपल्याला बॅकअप घेणं आणि रिस्टोर करणं फार आवश्यक आहे. तर टॅली सुरू केल्यानंतर या ठिकाणी आपण काय करायचं, कंपनी शट करायची आणि या मेनूवर यायचं, कंपनी इन्फॉर्मेशन मेनू. कंपनी इन्फॉर्मेशन मेनूमध्ये इथे तुम्हाला दोन ऑप्शन दिसतात, ते बॅकअप अँड रिस्टोर. बॅकअप म्हणजे काय, जसं तुम्ही तुमच्या फोनचा बॅकअप घेता, व्हॉट्सॲपचा बॅकअप घेता, त्याच पद्धतीने आपल्याला टॅलीमध्ये कंपनीचं डेटा बॅकअप घ्यायचं आहे. बॅकअप या बटनावर क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला सोर्स आणि डेस्टिनेशन दोन गोष्टी दिसतात. आहे सोर्स म्हणजे कोणता डेटा तुम्हाला बॅकअप घ्यायचा आहे. तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे 5 कंपन्या आहेत. ते आहे d:/tally/data/2020-21. इथून सर्व कंपनीज आपल्याला रिट्रीव्ह करायचे आहेत. आणि डेस्टिनेशन म्हणजे कुठे तुम्हाला बॅकअप घ्यायचं आहे. आता D:: वरून तुम्ही D:: वर सुद्धा बॅकअप घेऊ शकता. फक्त बॅकअप घेताना तुम्ही फोल्डरचं नाव टाकणं आवश्यक आहे. आपण या ठिकाणी काय करूया, D:/backup असं एक बॅकअपचं फोल्डर नाव देऊ. आपण फोल्डरला नाव काय द्यायचं, बॅकअप. तुम्ही टॅली बॅकअप सुद्धा असं नाव देऊ शकता. आपण इथे काय करूया, टॅली बॅकअप असं नाव देऊ. बॅकस्लॅश. आता पुढे जाऊन तुम्ही तुमचं नाव, तुमच्या कंपनीचं नाव किंवा तारीख किंवा वार असं कोणत्याही पद्धतीने तुम्ही बॅकअप घेऊ शकता. आता आपण फक्त टॅली बॅकअप नावाच्या फोल्डरमध्ये एंटर करूया. दोन गोष्टींची माहिती त्यांनी विचारलेली आहे. एक म्हणजे सोर्स, म्हणजे हे सर्व कंपन्या कुठे आहेत, D:/tally/data/2020-21. यामध्ये कोणत्या कंपनीचं बॅकअप घ्यायचं आहे. मग आकाश नावाची कंपनी आहे, दुसरी कंपनी बजाज इलेक्ट्रिकल्स, महेश ट्रेडिंग, सागर ट्रेडर्स आणि टाटा मोटर्स. असे 5 कंपन्या तुम्ही निवडल्या. एंटर करायचं आणि तो विचारतो ॲक्सेप्ट. इथे डिफॉल्ट येस असतो म्हणून एंटर प्रेस करायचं. आता बॅकअपची प्रोसेस सुरू झालेली आहे. तुमचं टॅलीचं बॅकअप झालेलं आहे. आता आपण काय करूया, हे क्लोज करूया. आता क्लोज केल्यानंतर आपण विंडोज ईचं बटन दाबायचं. विंडोज ई फॉर एक्सप्लोरर, विंडोज एक्सप्लोरर. या ठिकाणी D:: मध्ये जायचं. D:: मध्ये इथे टॅली नावाचा फोल्डर तुम्हाला दिसेल आणि त्याच्या शेजारी टॅली बॅकअप तुम्हाला दिसेल. इथे डबल क्लिक करायचं टॅली बॅकअप मध्ये. इथे पहा TBK900-10000, TBK900-10001. प्रत्येक कंपनीची वेगळी बॅकअप फाईल या ठिकाणी तयार झालेली आहे. 1 2 3 4 5. विद्यार्थी मित्रांनो, आपण पुन्हा टॅलीमध्ये जाऊया. इथे टॅली फोल्डरमध्ये D:: मध्ये जिथे आपला डेटा आहे, डेटा डिरेक्टरी 2020-21. इथे डबल क्लिक करा. इथे 5 कंपन्या तुम्हाला दिसतात. हे आपण काय करूया, सिलेक्ट करून डिलीट करूया. सिलेक्ट करायचं, राईट क्लिक करायचं, डिलीट करायचं. आता सर्व कंपन्या डिलीट झालेल्या आहेत. आता जर तुम्ही टॅलीमध्ये पाहिलं, सिलेक्टमध्ये इथे तुम्हाला एकही कंपनी दिसणार नाही. इथे त्यांनी दाखवलं नो कंपनीज ऑन डिस्क.
विद्यार्थी मित्रांनो, आता एकही कंपनी नाही, आता सगळ्या कंपन्या आपल्या उडाल्यात, काहीतरी झालंय, मग आपल्याकडे बॅकअप आहे आणि तो बॅकअप काय करायचा, पुन्हा या फोल्डरमध्ये टाकायचा. या म्हणजे कुठे, सिलेक्ट मध्ये जा, d:/data/2020-21. विद्यार्थी मित्रांनो, एस्केप प्रेस करा, रिस्टोर मध्ये या. रिस्टोर मध्ये क्लिक केल्यानंतर तो विचारतो कुठून घ्यायचंय तुम्हाला, डेस्टिनेशन आणि सोर्स. आपल्याला घ्यायचं कुठून आहे, इथे सोर्स बदललेला आहे बघा, d:/tally backup/ या फोल्डर मधून घ्यायचंय. हे झालंय तुमचं सोर्स, म्हणजे कोठून घ्यायचंय, आणि डेस्टिनेशन म्हणजे कुठे तुम्हाला सेव्ह करायचंय. आणि सेव्ह करायचंय आपल्याला, डेस्टिनेशन म्हणजे ठिकाण, d:/tally data/2020 and 21. काय करा, एक एक कंपनी निवडा. 1 एरो कीने खाली या, 2 3 4 आणि 5, आणि सगळं झाल्यानंतर म्हणायचं एंड लिस्ट, ऍक्सेप्ट, येस. आता हे सर्व कंपन्या आपल्या त्या फोल्डर मध्ये स्टोअर झालेल्या आहेत. नाउ यू कॅन सी द कंपनीज. येस, d:/tally/data/2020 and 21 सर्व कंपन्या आपल्या या ठिकाणी तुम्हाला दिसतात. म्हणजे बॅकअप इज व्हेरी इम्पॉर्टंट. पहा, तुम्हाला सर्व कंपन्या इथे पुन्हा आल्यात ज्या आपण डिलीट केल्या होत्या. आपण बॅकअप कुठे घेतला, येस, d:/ मध्ये. टॅली बॅकअप नावाचा फोल्डर ऑटोमॅटिकली तयार झाला. इथे तुम्हाला फोल्डर तयार करण्याची आवश्यकता नाही. आता आणखी एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो. विद्यार्थी मित्रांनो, इथे टाटा मोटर्स नावाची कंपनी आहे. त्याला नंबर किती बघा, 10,000. त्याचा नंबर आहे 10,000. आपण ही कंपनी सिलेक्ट करूया. ओके, या कंपनीमध्ये किती जर्नल एंट्रीज केलेल्या आहेत, डिस्प्ले, स्टेटमेंट ऑफ अकाउंट्स, स्टॅटिस्टिक्स. एकच एंट्री तुम्हाला दिसते या ठिकाणी. पहा किती एंट्री दिसतात, आहे एकच एंट्री तुम्हाला दिसते. आपण काय करू, या कंपनीचा बॅकअपचा जो डेटा आहे तो आपण पाहू किती आहे. पुन्हा जायचं, इथे TBK 900 आणि 10,000 या ठिकाणी पहा, याची साईज आहे 117 किलोबाईट, 117 KB. आता बॅकअप करताना आपल्याला दररोज किंवा किमान आठवड्यातून एकदा तरी बॅकअप घ्यायचा आहे. आता टाटा मोटर्स मध्ये तुम्हाला काही एंट्रीज करायचे आहेत. इथे तुम्हाला अकाउंट दिसतंय. आपण बँकेमध्ये पैसे डिपॉझिट करू. बँकेमध्ये पैसे डिपॉझिट करण्यासाठी आपली एंट्री होईल बँक अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. पण या ठिकाणी तुम्हाला डेबिट क्रेडिट दिसत नाहीये, म्हणून आपल्याला दोन गोष्टींमध्ये कन्फ्युग्रेशन मध्ये जाऊन आपल्याला बदल करायचा आहे. F12 कन्फ्युग्रेशन मध्ये जायचं, तिथे लिहायचं यूज सिंगल एंट्री मोड, येस, आणि त्याच्या खाली आहे यूज क्रेडिट डेबिट इन्स्टेड ऑफ टू बाय, येस. दोन्हीही येस करायचं आणि सेव्ह करायचं कन्फ्युग्रेशन मध्ये. नंतर एंट्री करायची कॅश अकाउंटला क्रेडिट 5,000 रुपीज आणि बँक ऑफ इंडियाला डेबिट 5,000. जर्नल एंट्री झाली बँक ऑफ इंडिया अकाउंट डेबिट टू कॅश. एंटर 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 करायचं आणि सेव्ह करायचं. बिंग कॅश डिपॉझिटेड, ऍक्सेप्ट, येस. आता जर्नल एंट्री आपण डिपॉझिटची केलेली आहे. आपण आणखी एक एंट्री करूया आणि पाहूया, जर बँकेतून आपण पैसे काढले तर एंट्री होईल कॅश अकाउंट डेबिट टू बँक ऑफ इंडिया. बँक ऑफ इंडियाला क्रेडिट आणि कॅशला डेबिट. आता दोन एंट्री झाल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण कंपनी शट करायची आहे. शट केल्यानंतर पुन्हा एकदा आपण बॅकअप घेऊया. बॅकअपला एंटर करा आणि एकच कंपनी निवडायची आहे, टाटा मोटर्स लिमिटेड. नंतर एरो कीनी एंड लिस्ट करा, ऍक्सेप्ट, येस. इथे विचारलंय ओव्हरराईट बॅकअप फाईल TBK 900 10,000.
या फाईलला आपण ओव्हरराईट करायचं का? जेव्हा जेव्हा आपण बॅकअप घेऊ मागची फाईलच तो ओव्हरराईट करतो. म्हणजे इथे येस करायचं. आता आपण मिनिमाइज करूया आणि या ठिकाणी साईज चेक करूया. TBK900 ची साईज आहे 121 KB. आधी होतं 117 KB. आता 4 किलोबाईटनी याचा डेटा साईज वाढलेला आहे. म्हणजे 2 एंट्रीज या फाईलमध्ये ऍड झालेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, ज्या ज्या वेळेस आपण बॅकअप घेऊ त्याची एकच फाईल तयार होती. जर तुम्ही 365 दिवस बॅकअप घेणार असाल तर 365 फाईल्स तयार होणार नाही. म्हणजे दररोज एकाच फोल्डरमध्ये आपल्याला बॅकअप दिसेल. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बॅकअपचाही अभ्यास केलेला आहे आणि रिस्टोअरचाही अभ्यास केलेला आहे. आणि रिस्टोअर करण्यासाठी आणि बॅकअप करण्यासाठी 2 महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. एक म्हणजे सोर्स आणि दुसरं म्हणजे डेस्टिनेशन. विद्यार्थी मित्रांनो, सोर्स म्हणजे काय? कुठून तुम्हाला बॅकअप घ्यायचं आहे आणि डेस्टिनेशन म्हणजे कोठे तुम्हाला घ्यायचं आहे. तर बॅकअप आणि रिस्टोअर दोन्हीमध्ये सोर्स आणि डेस्टिनेशन महत्त्वाचे आहेत. बॅकअप घेताना आपल्याला d:/data/2020-21 मधून बॅकअप घ्यायचं आहे आणि रिस्टोअर करताना त्यामध्ये आपल्याला रिस्टोअर करायचं आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला अवश्य कळवा. आवडला असेल तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करायचं जेणेकरून प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. धन्यवाद.